लेग्स मारले, स्ट्रेचिंग करायची. कशाला कोण पाहिजे स्ट्रेचिंग करायला? टॉपिक तर तू ऐकलंच आहे. आजचा व्हिडिओ कशावर येतात. रक्तप्रवाह सुरळीत होणे, फ्लेक्झिबिलिटी आणि इंजुरी प्रिव्हेन्शन, आणखी खूप फायदे आहेत. चल तर वळूया आपल्या स्ट्रेचिंगकडे. मोबाईल रोटेट कर. एक काम कर, खाली बसून घे पायावर. जसं दाखवलं तसंच बस, जेणेकरून तुझे क्वाड स्ट्रेच होतील. आता एक काम कर, अर्धा स्वास्तिक बनव. श्वास घे आणि सोडत सोडत पुढे जा. 10 सेकंद तरी होल्ड कर, दुसरीकडनं रिपीट कर. आता एक काम कर, पायाला पाय लाव, हाताने धर, हाताच्या खुंब्याने खाली दाब. एक पाय पुढे घे, एक पाय मागं टाक, खाली दाब, रिपीट कर. उठ, 2 पाय लांब घे, खाली दाबायचा प्रयत्न कर, काढायचा प्रयत्न नको करू, असं नको. चल आता बेंचवर करू. बेंच जवळ घे, एक पाय वरती ठेव, जसं सांगितलंय तसंच कर. श्वास घे आणि हळूहळू सोडत पुढे जा. पुढे गेल्यावर 10 ते 5 सेकंद तू होल्ड कर, परत दुसऱ्या पायाने रिपीट कर. इथे तू हॅमस्ट्रिंग्स प्लस ग्लूट स्ट्रेच कर. तुला माहिती आहे बेंचला मराठीत काय म्हणतात? खंडफळ. आता एक काम कर, ह्याच खंडफळावर तुझी एक स्ट्रेचिंग झाल्यावर पुढच्या साईडनं जा. 2 पावलं सोड, एक पाय ठेव, एक बेंचवर ठेव, खाली टेकव आणि मागं. इथे तू क्वाड स्ट्रेच करतोय. झालं, परत दुसरीकडनं रिपीट कर. आता त्याच खंडपीठाला इन्क्लाइनवर सेट कर. एक पाय पाकव, श्वास घे आणि हळूहळू पुढे जा. श्वास रोखून नको धरू, सोडत सोडत पुढे जा, नाहीतर दुसऱ्या मार्गे. इथे तो हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करतोय. तुला काफला इन्क्लूड करायचंय तर बेंच नको पकडू, पायाचा पंजा पकड आणि सेम परफॉर्म कर. झालं, परत दुसरा पाय घे. बघ किती सोपं होतं. रोज प्रॅक्टिस केली तर तुला कोणाची गरज नाही पडणार. आणि फॉलो करायला विसरू नको. डन.